सो आता वाजले किती, आता 6-10 वाजलेत आणि एवढ्या लवकर मी कधी उठत नाही आहे, पण आज उठलो आहे कारण आज खूप स्पेशल आहे. मी केरळमध्ये राहतो, पण इकडं आज काय म्हणतो आपण जन्मभूमी महाराष्ट्र आहे आणि मी इकडे येऊन माझ्या मामाच्या घरी 5 दिवस झाला असेल आणि मी फर्स्ट डेच प्लॅन केलं होतं की मी व्लॉग स्टार्ट करणार, पण होतच नव्हतं. पण आता ही व्ह्यू बघून मला असं वाटलं की यार आता आपल्याला व्लॉग स्टार्ट करायला पाहिजे, आता लेट नाही व्हायला पाहिजे. तर ही माझा पहिला व्लॉग आहे आणि आय एम व्हेरी मच एक्साइटेड. तर आता आपण जाणार आहे खाली, कारण आपण इथं झोपलो होतो. इथं मस्त वारं येत आहे रात्रीचं. मी दाखवणार आहे. तर आता रेडी होणार आणि रेडी होऊन बघूया की आज असं की फिरायला जायचं आहे, पण आता कुठं जाणार कसं जाणार हे मला नाही माहीत, कारण ही माझ्या भावाला माहिती आहे. तर चला रेडी होऊया आणि मग बघूया की कसं होतं आहे कसं नाही होत. आणि हां, आज डेट कोणता आहे? आज 23 काय तर हाय डेट 23. तुम्ही कधी बघणार हे मला नाही माहीत, कारण ही एडिट पण करायचं आहे. बघूया. मी सांगितलं होतं ना की मी फिरायला जाणार आहे आणि मग आम्ही आलो आहे रत्नागिरीला. रत्नागिरी इथून अजून 10 किलोमीटर आहे. आता आम्ही पावसमध्ये आहे आणि इथं एक रूम भेटली आम्हाला, ती पण फ्रीमध्ये रूम, कारण माझा जो भाऊ आहे त्याच्या ओळखीचं इथं एक सर आहे, त्यांच्यामुळं मला रूम भेटली. रूम एवढी खास नाही आहे दाखवण्यासारखी, पण बघा. इथं मी झोपलो होतो. तर ही फ्री रूममध्ये तर असंच होणार आहे, ॲडजस्ट करावं लागणार आहे. तर मी काल आम्ही आलतो आणि मी खूप दमलो होतो, कारण बाईकवरून आलतो. 3-4 तास बाईकमध्येच बसलो होतो, म्हणून खूप दमलो होतो. मग व्लॉग तर मी काही केलंच नाही आहे काल. तर आज आपण कुठं जाणार आहे फिरायला, मग ती पण दाखवतो आणि मग मी व्लॉग करणार आहे. आणि मी सांगितलं होतं की मी डेली व्लॉग्स करणार आहे, पण ती अजून टाईम नाही आलेला, पण बघू की कसं होतं आहे. ओके, तर आता आम्ही निघालेलो आहोत. चला. शूज जे आमचे आहे ते खाली ठेवले आहेत, असं रूल्स आहेत आता. अनसेट रूल. हां, तर आता बघूया. आता मी मंदिरला जायचं प्लॅन केलं आहे, तर आता बघूया की कसं होतं आहे. आधी मंदिरला जाणार, परत तिथून एक जागा आहे जी की मला बोलता येत नाही आहे, कारण ती लय अवघड आहे बोलायला. प्रोनाऊन्सिएशन लय अवघड आहे मराठीमध्ये, पण तरी पण जिथं जाईल तिथं तुमच्यासाठी सरप्राईज तर नाही मी बोलणार, पण हां चांगला आहे तुम्हाला बघायला, म्हणून कंटिन्यू करा व्लॉग. चला आता इथून गाडीत बसणार, गाडीत म्हणजे टू व्हीलरमध्ये बसणार आणि निघूया आपण. ओके. तर आता मी पोचलो आहेत, हे बघू शकता तुम्ही. त्यांना इंट्रोडक्शनची गरज नाही आहे. हे कुठं आहे मला माहीत नाही. इथं माझ्या मागं मॅप दिला आहे, बघू शकता. हे मॅप. तर आता आपण आज जाणार आहे. इथं एंट्री फी 10 रुपये आहेत. ही आता आज जाऊन बघूया की कसं होतं आहे आणि काय काय आहे दाखवायला. तर चला जाऊया. तर हे बेसिकली पार्क नाही गार्डन आहे. तर आता आपण
आज जाणार आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला ही मस्त व्ह्यू, वाव काय व्ह्यू आहे बघा. बघू शकता तुम्ही क्लासिक. आता आत निघालो. माझी मराठी जरा वीक असणार समजून घ्या. मी केरळमध्ये राहिलो आहे 22 वर्ष या. तर माझी मराठी जरा वीक असणार तरी पण दिस इज माय फर्स्ट एक्सपिरियन्स. हा तर इथं अजून एक आहे. पार्कवरती जाऊया. माझ्या मागं तुम्ही बघू शकता टडान. ही नक्की कुठलं जागा आहे, कुठलं प्लेस आहे हे काय माहीत नाही मला, कारण माझा भाऊ घेऊन आला आहे मॅपमध्ये बघून आणि यूट्यूबमध्ये पण बघून की कुठलं बेस्ट प्लेसेस आहे रत्नागिरीमध्ये फिरायला दाखवण्यासारखं. रत्नागिरीमध्ये जी लोक आहे त्यांना तर हे माहीत असणार की ही कुठं आहे, काय म्हणजे हे कुठं आलं. तर दॅट्स ऑल. आता इथून कुठं जायचं आताच बघूया. यार ह्याच्यावरती नाही जाऊ शकत का? ह्याच्यावरती नाही जाऊ शकत, एवढंच आहे. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone. तर आता आम्ही निघालो आहे. पण हां, मला बोलायचं होतं की इथलं जी वॉचमॅन आहे ती म्हणलेत की सकाळचं एवढं काही नसतं, दाखवण्यासारखं पण नसतं आणि ना एवढं लोक पण असतात. पण 4 ते संध्याकाळी किती वाजेपर्यंत पण थांबू शकता इथं. 4 वाजून किती होऊन वाज. तर म्हणून इथं आता काय एवढं काही नाही आहे दाखवण्यासारखं. आणि भीती वाटायला लागली. पण ह्याला काय भीतीचं आहे काहीच नाही. यांचा एक्सपिरियन्स आहे रो, आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे म्हणून आपल्याला भीती वाटते. जरा खाली जर इथून कुठं पडलो खाली तर बॉडी भेटणार समजून घ्या. मला भीती माझी नाही, फोनची आहे. फोन जर पडला तर कसं होईल माझं. आता कुठं भरभार वाटायला लागलं. सोपं जरा. तर कंटिन्यू द व्लॉग. हो तर फायनली वी आर इन द हाऊस. एक 10-15 मिनटं झालं असेल मी पोचून घरी. जस्ट तिथून डायरेक्ट आम्ही गणपतपुळ्याला गेलो. गणपतपुळ्याला एवढं काही नव्हतं दाखवण्यासारखं, कारण तिथं फक्त बीचच होता आणि लोक होते. आणि म्हणजे तिथं काय पवायला पण नाही गेलो. पवायला इन सेन्स तिथं पाण्यात पण नाही गेलो, कारण कपडे दुसरे नाहीत, म्हणजे आहेत पण नाही सांगू शकतो म्हणून नाही गेलो. पण ठीक आहे, एवढं काही नाही. परत तिथून अजून एक जागेवर जाणार होतो, पण मला
नको होतं जायचं. म्हणून मी सांगितलं की चल आता घरी जाऊया, बसूया. तर आम्ही तो डायरेक्ट 3:30ला निघालो आणि जस्ट एक 15 मिनटं झालं असेल. आता किती वाजले? आता 7 वाजले. 15 मिनटं अगोदर पोचलो आम्ही. तर अजून ब्लॉग एंड करायचं वेळ नाही आलेली, कारण मला अजून जरा बघू काय होतं आहे. आता किती लेंथी व्हिडिओ झाले काय माहीत नाही मला, तरी पण कंटिन्यू द व्लॉग. अजून जरा दाखवूया काय काय म्हणत आहे. ही लाईटिंगमुळं पिंक पिंक वाटतंय. माझा आवाज पण गेला आहे जरा, एवढं. तर अजून ब्लॉग कंटिन्यू करा. अजून एंड एक थोड्या नंतर करू. ओके राईट. तर आता ब्लॉग एंड करायचा टाईम आलेला आहे. तर आजचा ब्लॉग कसं होता कसं नव्हता मला माहीत नाही. मला थोडी मजा आली थोडी नाही आली, असं होतं. आणि मी तुम्हाला हेच सांगायचं आहे की असं लाईफ पण अशीच आहे आपली सगळ्यांची. कधी चांगला टाईम येईल, कधी वाईट टाईम येईल, अप्स डाऊन्स. तर तुम्ही आता पण एंडपर्यंत ब्लॉग बघत असाल तर सबस्क्राईब, प्रेस द बेल आयकन. तर तुम्ही एंडपर्यंत ब्लॉग बघत असेल तर थँक्यू. बाकीचं काय करायचं असतं माहिती आहे ना. ओके थैंक यू. बाय बाय. ब्लॉग एंड. अब मिलते हैं अगले ब्लॉग कल आएगा. ओके बाय. टाटा.